जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। आज 15 ऑगस्टच्या दिवशी आमचा चंदू भाऊ सीमावरती लढत असताना पाकिस्तानमध्ये गेला आणि त्याच्यावरती पाकिस्तानने अन्याय अत्याचार केला, भारतामध्ये आला। तर भारतामध्ये सुद्धा काही नेत्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी आणि ज्या आर्मीच्या प्रशासनमध्ये जे अधिकारी होते त्यांनी सुद्धा अन्याय केला आणि आमच्या चंदू भाऊला विना पेन्शन विना बेनिफिट त्यांना घरी पाठवलं। आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। 78वा आपण आझादीचा पर्व मनवत आहोत। इथं गिरीश महाजन आलेला आहे, धुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहे, तरी त्या पालकमंत्रीने एका सैनिकाची दखल घेतली नाही। जयकुमार रावल शिंदखेडा विधानसभाचा आमदार आहे, तो माजी मंत्री आहे। इथं डॉक्टर सुभाष भामरे रक्षा मंत्री होऊन गेले, परंतु बीजेपीचं सरकार असून बीजेपी दखल घेत नाही आमच्या जवानांचं। ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। मग तो गिरीश महाजन असेल, जयकुमार रावल असेल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे असतील, जी आता त्यांची केंद्रामध्ये सरकार आहे आणि केंद्र सरकारने विना पेन्शन त्यांना घरी पाठवलेलं आहे। पाकिस्तानमध्ये गेलेला आमचा चंदू चव्हाण आज त्याला विना पगार तो घरी आलेला आहे। त्याचा परिवार, त्याचं बाळ 14 महिन्याचं आहे आणि मग त्याच्यापेक्षा त्याला आणलं कशाला भारत देशामध्ये? त्याला तिथंच मरू दिलं असतं। आमच्यासारख्या सैनिकाची जर भारतामध्ये कदर नसेल तर मग भारत देशामध्ये आम्ही कोणासाठी संरक्षण करायचं, कोणासाठी आम्ही लढायचं, ही शंका आम्हाला निर्माण होते। म्हणून या व्यवस्थेचा कुठेतरी सुधार झाला पाहिजे आणि आमच्या चंदू भाऊला तात्काळ न्याय दिला गेला पाहिजे। जिल्हा अधिकारी धुळे जिल्ह्याला आम्ही पत्र दिलेलं आहे, चंदू भाऊंनी पत्र दिलं, तर चंदू भाऊची दखल तात्काळ घेतली पाहिजे आणि जे चंदू भाऊ सैनिकवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे, उद्या उठून सर्व सैनिकांवरती येऊ शकते। म्हणून सैनिक बांधवांनो, लवकर जागे व्हा, तुम्ही आपसात लढू नका आणि तुम्ही जेवढे संघटनांच्या माध्यमातून जागृत झाले, डिफेन्सचे सैनिक आणि पॅरामिलिटरीचे सैनिक, तर तुमच्यावरती कुठलाही अधिकारी कुठलाही नेता अन्याय करणार नाही, कारण की आम्ही लढा दिलाच नाही। आणि म्हणून भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारत देशामध्ये लढा देत आहोत, कारण की संविधानानुसारून गृह मंत्रालय पद हे पॅरामिलिटरीचं आहे आणि रक्षा मंत्री पद हे डिफेन्सचं आहे। म्हणून आमचा तो कोटा आहे आणि त्या कोट्याच्या माध्यमातून जर आमचे खासदार बनले, आमचे आमदार बनले, आमचं जर प्रशासन राहिलं, रक्षा मंत्री आमचा राहिला, तर आज चंदू भाऊ सारख्या सैनिकावरती अन्याय होणार नाही। म्हणून आपण सर्व भारताच्या नागरिकांनी सज्ज राहिलं पाहिजे। एक शेतकऱ्याचा मुलगा सैनिक बनतो, आमदार खासदारचा मुलगा सैनिक बनत नाही। देश सेवासाठी शेतकऱ्याचा मुलगा जातो आणि त्याच्यावरती इथं असा अन्याय केला जातो। अरे आम्ही गोडी खातो आणि शेतकरी राबून कष्ट कबाड करून त्याला हमी भाव मिळत नाही, म्हणजे दोघांवरती अन्याय केला जातो। म्हणून हा अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि चंदू भाऊला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। जय हिंद, जय भारत, जय संविधान।